पॉलिटिक्स इकडचं तिकडं, पण महाराष्ट्राच्या राजकारणात रोज एक घडामोड हमखास पाहायला मिळते. ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सुरू असणारं इनकमिंग. राजकारणात मुरलेला विरोधकांच्या तोडीस तोड रोज एक नवा बिडू आपल्या गळाला लावणं, त्याच्या हातात तुतारी देणं, हा तसा शरद पवारांचा नित्यनेमाचा कार्यक्रम झालाय. अर्थात या सगळा घटनाक्रम पाहून येणाऱ्या विधानसभेला शरद पवार आणि त्यांचा पक्ष पॉवरफुल झालाय. महाविकास आघाडीत सर्वात जास्त कुठल्या पक्षाने मुसंडी मारली असेल तर ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हे आता कळून चुकलंय. एवढंच काय तर इनकमिंग करण्यासाठी बड्या बड्या नेत्यांची लाईन अजून वेटिंग लिस्टवर असल्याच्या चर्चाही अधूनमधून कानावर येत असतात. शरद पवारांसाठी त्यांच्या पक्षासाठी ही तशी गुड न्यूज म्हणावी लागेल. पण या इनकमिंग पॅटर्नमुळे शरद पवार युवा चेहऱ्यांची राजकीय उमेद मारतायत का? होय, आमचा सवाल थेट शरद पवारांना आहे. त्यांनी दिलेल्या एका शब्दाची आठवण करून देणार आहे. शरद पवार आकड्यांची गोळाबेरीज करण्याच्या नादात, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या नादात त्यांनी केलेल्या एका स्टेटमेंटवरच पलटी खातात का, अशी शंका आता विचारली जाऊ शकते. निष्ठावान कार्यकर्त्यांना, उमद्या तरुणांना केवळ इलेक्टोरल मेरिटचा फिल्टर लावून डावलणं शरद पवारांना महागात पडू शकतं का? शरद पवार दिवसागणिक स्ट्रॉंग बनत जाताना एक चूक ते मागे सोडत कसे चाललेत त्याचीच ही गोष्ट. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं ते अत्यंत महत्वाचं आणि परिपक्व राजकारणाची जाणीव करून देणार होतं. पवार म्हणाले होते की येणाऱ्या काळात पक्षात तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल, पक्षात तरुण नेतृत्व घडवले जातील. अर्थात काळाच्या प्रवाहात महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रस्थापित राजकारणांची, घराणेशाहीची कीड लागले. त्यामुळे झालं असं की वयाच्या उतारवयापर्यंत देखील कार्यक्षम नसून देखील तेच उमेदवार विधानसभेला आणि लोकसभेला पाहायला मिळाले. जास्तीत जास्त तरुण चेहरा म्हणजे आधीच प्रस्थापित असणाऱ्या नेत्याचा मुलगा किंवा घरातील नेत्याची कुणीतरी किंवा तितकीच काय ती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची व्याख्या झाली होती. त्यामुळं शरद पवार येणाऱ्या विधानसभेला तरुण फळीतील उमद्या आणि कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी देतील असा कायास बांधला जात होता. मात्र घडलं सगळं उलटच. राजकारण जसं पुढे पुढे सरकू लागलं, विधानसभा निवडणुकीच्या तारखा जशा तोंडावर येऊ लागल्या, अगदी तसं शरद पवार गटात दुसऱ्या पक्षातील नाराज उमेदवारांची, अजित पवार गटातीलच विद्यमान आमदारांची मेगा भरती सुरू झाली. अर्थात हे इनकमिंग पक्षाला उभारी देणार आहे हे नाकारता येणार नाहीये. पण यात लोकसभेला ज्यांनी तुतारीचं प्रामाणिकपणे काम केलं, महायुती आणि अजितदादांच्या गटात गेलेल्या नेत्यांच्या विरोधात काम केलं, त्यांना जेव्हा शरद पवार आपल्या पक्षात घेत आहेत तेव्हा या तरुण विस्थापित चेहऱ्यांची प्रचंड निराशा होताना दिसते. अर्थात कुणाला पक्षात घ्यायचं आणि कुणाला तिकीट द्यायचं हा शरद पवारांचा, त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय असला तरी सध्याच्या गढूळ झालेल्या राजकारणात नीतिमूल्यांच्या, विवेकी राजकारणाच्या अपेक्षा पॉलिटिक्समध्ये मुरलेल्या शरद पवारांकडून ठेवल्या जाऊ शकतात. म्हणूनच बंडखोरी केलेल्या, वाईट काळात सोडून गेलेल्या आणि आयुष्यभर शरद पवारांच्या पुरोगामी विचारांना डावलत आलेल्या प्रस्थापित नेत्यांना शरद पवार केवळ इलेक्टोरल मेरिटच्या पॅरामीटर लावून पक्षात घेत आहेत, तेव्हा नवीन चेहऱ्यांना वाईट वाटणं, दुःख होणं स्वाभाविक आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर सिंदखेड राजाचंच घ्या. इथं काकांनी म्हणजेच राजेंद्र शिंगणे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या पुतणीने काकांच्या विरोधात दंड थोपटलं. लोकसभेला तुतारीचं काम देखील केलं. काका विरुद्ध लढण्याची धमक दाखवली. मात्र निवडणुकीच्या ऐन तोंडावरच राजेंद्र शिंगणे यांचा पक्षप्रवेश झाला. यावर गायत्री शिंगणे यांनी आपली राजकीय अस्वस्थता सोशल मीडियावरून व्यक्त केली. पक्ष फुटला. लोकसभेला सर्व निष्ठावंत कामाला लागले. गद्दारांना माफी नाही असं माननीय शरद पवार आणि इतर सर्व वरिष्ठ नेते मंडळी बोलली. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते गावागावात गेले. पक्ष चिन्ह पोहोचवण्याच्या बदल्यात काय भेटलं तर गद्दारांना पक्षप्रवेश. माननीय पवार साहेब हेच का आमचे निष्ठेचं फळ असं म्हणत दस्तूरखुद्द शरद पवारांनाच त्यांनी खडे बोल सुनावले. अर्थात गायत्री शिंगणे तसा प्रस्थापित घराण्यातील तरुण राजकीय चेहरा म्हणावा लागेल. त्यांची ही अवस्था असेल तर राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर जे काही विस्थापित आणि गट्स असणारे तरुण चेहरे पक्षाचं मन लावून काम करत होते त्यांना तिकीट मिळेल अशी आशा होती, त्यांचं काय अवस्था असेल त्याचा विचार न केलेलाच बरा. आता विषय येतो तो म्हणजे मग अपेक्षा शरद पवारांकडून का? तर याला पहिला युक्तिवाद त्यांनीच केलेल्या एका वक्तव्याचा देता येऊ शकतो. येत्या काळात तरुण चेहऱ्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल असं स्वतः शरद पवार म्हणाले होते.
दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातील तब्बल 20 विधानसभा मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची संभाव्य यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. अगदी त्याच मतदारसंघातील बंडाळी केलेल्या राजकीय मंडळींना पक्षात घेण्याचा कार्यक्रम शरद पवारांकडून सुरू आहे. थोडक्यात काय, सध्याच्या राजकारणाला नैतिक अनैतिकची व्याख्या लागू होत नाहीये. सत्तेत राहणं ही शरद पवारांची, त्यांच्या पक्षांची प्राथमिकता जरूर असू शकते. मुळात त्यासाठी योग्य ती पावलं त्यांनी टाकावी सुद्धा. पण या सगळ्यात राजकारणात हातपाय मारू पाहणाऱ्या तरुणांना आशेवर ठेवून शरद पवारांनी नेमकं काय साध्य केलं हाही प्रश्न उरतोच. बाकी महाविकास आघाडीची, शरद पवार पक्षाची उमेदवारांची यादी येणं बाकी असतानाच हे सगळे काही क्रिटिक शरद पवारांना लागू होतच असं नाहीये. म्हणूनच आपल्या या युक्तिवादाला तडा देण्यासाठी शरद पवार नेमक्या कोणत्या युवा चेहऱ्यांना विधानसभेचं तिकीट देत आहेत ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. बाकी राष्ट्रवादीची तुतारीचं भविष्य हे पॉझिटिव्ह दिसत असलं तरी युवा चेहऱ्यांची उमेद शरद पवार जिवंत ठेवतायत की मारून टाकतायत हे येणाऱ्या काळातच समजेल. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.